नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण नेक्स्ट चॅप्टर घेणार आहे मराठीचा उपयोजित लेखनासाठी विचारला जाणारा पत्रलेखन. पत्रलेखन हा चॅप्टर बोर्डाच्या परीक्षेला अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि तो बोर्डाच्या परीक्षेला विचारला जातो 5 मार्कासाठी. त्याला आपण आता सुरुवात करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता लक्ष द्या. आपण पत्राचे 2 प्रकार शिकणार आहे. एक आहे म्हणजे औपचारिक पत्र आणि एक आहे अनौपचारिक पत्र. औपचारिक पत्रामध्ये कार्यालय आणि व्यावसायिक पत्र या दोन्ही पत्रांचा समावेश होतो. अनौपचारिक पत्रामध्ये कौटुंबिक पत्र, भाऊ, बहीण, मित्र, वडील, आई या लोकांना लिहिल्या जाणाऱ्या पत्रांचा समावेश होतो. आता मुलांना पत्रलेखन नेमकी कसा लिहायचा ते लिहिण्यासाठी काहीतरी महत्त्वाचे मुद्दे ते मुद्दे आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पत्रलेखनाचे महत्त्वाचे मुद्दे काय म्हणजे पत्रलेखन आपण कसा करतो या मुद्द्याच्या आधारे आपल्याला पत्रलेखन करायला लागतो. बघा पहिला सर्वप्रथम द्यायचा आहे तो पत्रलेखनामध्ये दिनांक, 2 नंबर द्यायचा ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता, 3 नंबर आहे विषय. विषय म्हणजे नक्की पत्र आपल्याला कुठल्या विषयावर अवलंबून आहे ते आपल्याला त्या विषयामध्ये लिहायला लागतो. विषय हा आपल्याला औपचारिक पत्रामध्ये लिहिला जातो, अनौपचारिक पत्रामध्ये आपल्याला विषय लिहायची गरज नाहीये. बघा पुढे मायना आपल्या याच्यामध्ये लिहायला लागतो पत्रामध्ये. 5 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा आहे मुख्य मजकूर म्हणजे पत्रामध्ये नक्की आपल्याला काय महत्त्वाचा जो मजकूर काय आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकावा लागेल. 6वा बघा समारोप म्हणजे पत्राचा शेवट. 7वा मुद्दा असेल पत्र पाठवण्याचा पत्ता, ईमेल आयडी वगैरे ते सगळं आपल्याला त्याच्यामध्ये टाकायला लागेल. इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण औपचारिक पत्र लिहिण्याला सुरुवात करणार आहे. प्रश्न तुम्हाला विचारला जातो बोर्डाच्या परीक्षेमध्ये मराठीच्या. खालील निवेदन वाचा व त्याखाली कृती सोडवा. बघा तुम्हाला असा पत्राचा मायना दिलेला असतो. आयडियल ग्रंथ भांडार, महात्मा गांधी रोड, दादर, पश्चिम मुंबई. पत्र कोण लिहित आहे? विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पत्र लिहिणार आहे. बघा शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी करणारे पत्र किंवा ग्रंथालयासाठी घेतल्या जाणाऱ्या पुस्तकावर 35% सूट मिळत असल्याबाबत आभार पत्र. या दोन्ही पत्रापैकी तुम्ही कोणताही एक पत्र लिहू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पत्र कसा लिहिणार त्याच्यावर लक्ष देऊ. बघा पहिल्यांदा सर्वप्रथम पत्र लिहिताना दिनांक 27 जानेवारी 2025. दिनांकाच्या खालोखाल लगेच तुम्हाला काय लिहायचे बघा प्रति स्वल्पविराम. हा आता ऍड्रेस आपल्याला तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला दिलेला आहे. बघा आयडियल ग्रंथ भांडार स्वल्पविराम, महात्मा गांधी रोड स्वल्पविराम, दादर, पश्चिम मुंबई. विषय बघा काय आहे? शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी करणारे पत्र. बघा माननीय महोदय, सप्रेम नमस्कार. मी क सरस्वती विद्यालय या शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मुख्याध्यापकांच्या संमतीने हे पत्र लिहित आहे. आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी खालील पुस्तकांची आवश्यकता आहे. तरी कृपया ती पुस्तके शाळेच्या पत्त्यावर त्वरित पाठवून द्यावीत. सोबत पुस्तकांचे बिल पाठवावे. जेणेकरून पुस्तकांची रक्कम त्वरित देण्याची व्यवस्था करता येईल. आता बघा आपल्या शाळेसाठी ग्रंथालयासाठी पुस्तकं पाहिजे त्यांची यादी मी पुढील प्रमाणे बनवलेली आहे. बघा पुस्तकांची यादी पुढील प्रमाणे क्रमांक 1, 2, 3, 4 पुस्तकाचे नाव दिलेले बघा खाली. शिवछत्रपती, बटाट्याची चाल, स्वामी, यश तुमच्या हातात. बघा लेखकाचे नाव आहे बाबासाहेब पुरंदरे, पु ल देशपांडे, रणजित देसाई, शिवखेरा. बघा या प्रति आपल्याला किती पाहिजे प्रतिभा आपण लिहिलेल्या आहेत. शिवछत्रपतीच्या 5 प्रति आपल्याला भेटलेल्या आहेत. बटाट्याची चाल याच्या 10 प्रति आपल्याला पाहिजे. स्वामी रणजित देसाई बघा याच्या किती 7 प्रति आपल्याला पाहिजे. देश तुमच्या हातात याच्या आपल्याला 5 प्रति पाहिजे. ही पुस्तके विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे कृपया पुस्तकावर योग्य ती सवलत द्यावी ही नम्र विनंती करावे. बघा आपला विश्वासू क विद्यार्थी प्रतिनिधी सरस्वती विद्यालय स्वल्पविराम जोगेश्वरी पश्चिम मुंबई. ईमेल आयडी आहे abc@gmail.com. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला चॅनल हा नवीनच आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी एज्युकेशन. या चॅनलला तुम्ही भरभरून लाईक द्या, प्रेम द्या, सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रांच्यापर्यंत पोहोचवा, तुमच्या ग्रुपमध्ये पाठवा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.